प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त स्थळी कीर्तन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू संत देवमान्य जगतमान्य श्रीमंत श्री देहूचे मालक तुकोबराया शांतता राखा. यांचा 4 चरणाचा सर्वांच्या पाठांतरातला नसेल तर कानपाठ असलेला अभंग आजच्या सेवेकरता या अभंगातून देहूचे मालक बोलतात की बाबा हो, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. श्री तुकोबराय म्हणतात की बाबा हो, आता तरी पुढे हाची उपदेश. काय उपदेश? तर आई नका करू नाश आयुष्याचा. आणि हे सांगून लोकांना कळत नाही बरं का आजी. आजी इकडे लक्ष द्या बरं. हे सांगून लोकांना कळत नाही म्हणून तुकोबराय म्हणतात, सकळांच्या पायी माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. श्री तुकोबराय म्हणतात की बाबा हो, आता तरी सकळांच्या पायी. पण आपली पात्रता आहे का? परंतु देहूचे मालक बोलतात, दंडवत घालतात, सकळांच्या पायी माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. पुढे तुकोबराय म्हणतात की बाबा हो, हे सगळं करत असताना तुमचं हित जर कशात असेल तर हित ते करावे देवाचे चिंतन करुणी या मन एकविध. आपलं मन एकविध करायचं किंवा शुद्ध व्हावे. भाव आपला शुद्ध असायला पाहिजे. सकळांच्या पायी माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. हे सगळं करत असताना तुकोबराय म्हणतात, असा एकच व्यापार करा की ज्याच्यामध्ये लाभ आहे. बरं का ऑपरेटर, असा एकच व्यापार करा असं तुकोबराय म्हणतात की त्याच्यात लाभ आहे. दुसरा व्यापार तुम्ही करूच नका. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे. सकळांच्या पायी माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. सरळ सरळ अर्थ आपण मांडलेला आहे. काही अल्पासा परिहार द्यायचं वक्त्याचं प्रधान कर्तव्य ठरतं. कीर्तन सेवा किंनिमित्त कशा निमित्तानं सर्वांना ज्ञात आहे, परंतु सांगणं कर्तव्य. सर्वांना एक विनंती राहील की शांतता एकाग्रता ठेवा. आणि आम्हाला तेवढंच अपेक्षित असतं. याच्या पलीकडे आम्हाला काही नको. शांतता आणि एकाग्रता हवे. आता तरी बरं. कैलासवासी शिवाजी राघू जाधव यांचं प्रथम पुण्यस्मरण तथा वर्ष श्राद्ध. वर्षानं येताना श्रद्धेनं केलं जातं, त्याला वर्ष श्राद्ध असं म्हणतात. 11 मासिक आणि 12वं श्राद्ध जे असतं ते वर्ष श्राद्ध. आणि या परिवाराने सुंदर हे नियोजन आयोजन केलंय. द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत. माझ्या अंतःकरणापासून तुमच्या अंतःकरणातल्या दैवत्वाला मी वंदन करतो. आज कीर्तन सेवेसाठी उपस्थित खास करून सर्वच मंडळी थोडकेच आहेत पण नेटके आहेत. थोडकेच ठेवावेत जवळ पण लाख मोलाचे असावेत. आमचे गुरुजी आहेत. महाराष्ट्राचं वैभव हरिभक्तपरायण तानाजी महाराज कदम लवंकर उपस्थित आहेत. हरिभक्तपरायण प्रवीण महाराज वाघ आहेत. विजय महाराज शिंदे आहेत. आपल्याच भागातील टाळकरी बांधव आहेत. आमचे वडील आहेत. आणि तुम्ही सर्व श्रोते मंडळी. आणि आज लाईव्ह चालू आहे बरं. कोण काय म्हणतंय काय बोलतंय ते सगळं त्या ठिकाणी रेकॉर्डिंग होणार आहे. त्यामुळं महाराजांकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचं. आणि ते लाईव्ह कोण पाहत असतं बरं? भगवान पांडुरंग परमात्मा पाहत असतोय. तो जागरच कोणाचा आहे? बाळू मामाचा हरी जागर चॅनलच नाव आहे. आमचे गणेशजी टिकुळे उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणावरती धन्यवाद व्यक्त करतो. महाराष्ट्रातील नामवंत युवा मृदुंगाचार्य रणजित महाराज मिसाळ उपस्थित आहेत. अतिशय सुंदर अशी माईक सिस्टीम आहे. दादांचं देखील कौतुक करावं तेवढंच कमीच आहे. काय नाव आपल्या सिस्टीमचं? देशमुख. वा. सर्वांच्या चरणावरती
धन्यवाद व्यक्त करतो आणि आपल्या कीर्तन सेवेला प्रारंभ विठाला अभंग जगद्गुरु तुकोबरा यांचा आहे आणि वर्ष श्राद्धाचं कीर्तन आहे, निमित्त आहे. काही लोक म्हणतात वर्ष श्राद्धाचं कीर्तन असतं. नाही बरं, वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं कीर्तन असतं. विधी हा काका करत असतात, काकांच्या माध्यमातून विधी होतो आणि त्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं हे कीर्तन आहे, हरि कीर्तन आहे. आणि बरं का गुरुजी, त्यांच्याच दारी हे कीर्तन होतं जे भाग्यवंत असतात. भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत त्याची वाट पाहे रघुनंदन, त्याची वाट पाहे रघुनंदन, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, त्याची वाट पाहे रघुनंदन, त्याची वाट पाहे रघुनंदन, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, त्याची वाट पाहे रघुनंदन, त्याची वाट पाहे रघुनंदन, त्याची वाट पाहे रघुनंदन, भाग्यवंता घरी भजन पूजन, त्याची वाट पाहे रघुनंदन. जे भाग्यवंत असतात ना आई, त्याच्या घरी भजन आणि पूजन होतं. असं टाळ वाजतात, मृदुंग वाजतो, गायन होतं. अहो, गायनाची किती ताकद आहे. एकेकाळी एखादा राग जर गायला ना तर पाऊस पडायचा. मेघ मल्हार रागाचं नाव आहे बरं. तो राग गायला ना गायनाचा तर पाऊस पडायचा आणि दिवा देखील लावायचा. कुठला राग दादा तो? दीप राग. एवढी गायनात ताकद असते आणि जे भाग्यवंत असतात त्याच्याच घरी होत असतं. म्हणून भाग्यवंता घरी भजन पूजन, त्याची वाट पाहे रघुनंदन. जे भाग्यवंत असतात तिथंच भजन आणि पूजन होतं. आणि हा हरी कीर्तनाचा विषय, हे नामस्मरण कीर्तन इथं होत असताना महाराज इथली पापे देखील नाहीशी होतात. नामस्मरण कीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. किंवा नामस्मरण कीर्तन वैष्णवाची जोडी, पापे अनंत कोटी गेली त्यांची. हे हरिपाठातलं प्रमाण असावं, आहेच. मग पापे नाहीशी होतात इथं नामस्मरण कीर्तनाचं गजर झाल्यानंतर. अभंग तुकोबरायांचा आहे.
या अभंगातून तुकोबराय बोलतात की बाबा हो, आता तरी पुढे हाची उपदेश. का म्हणतात तुकोबराय आता तरी? पण अभंग कधीच आहे, 450 450 वर्षापूर्वी झालं. आज देखील जशाच तसा तंतोतंत लागू होतो अभंग. का? अजून देखील लोक बदलले नाहीत. अजून देखील लोक बदलले नाहीत. म्हणून तुकोबराय म्हणतात आता तरी, आता तरी. बरं तुम्ही म्हणसाल आता तरी नेमकं झालंय काय? काय झालंय सांगू? अहो एवढी लोक आली गेली, कित्येक लोक आली आणि गेली पण. पण अजूनपर्यंत लोकांना कळलं नाही की हा देह दिलाय देवानं, पण कशासाठी दिलाय. देव दिला दे भजना गोमाता. देव दिला देव दिला देह भजना गोमाता. देव दिला देह भजना गोमाता. देव दिला देह भजना गोमाता. तोया झाला फाटा बादिकेचा. तोया झाला फाटा बादिकेचा. ताटोनिया मान राहिली वरती. ताटोनिया मान राहिली वरती. तोया झाला फाटा बादिकेचा. तोया झाला फाटा बादिकेचा. ताटोनिया मान राहिली वरती. ताटोनिया मान राहिली वरती. हे देव दिला देह भजना गोमाता. तोया झाला फाटा बादिकेचा. तोया झाला फाटा बादिकेचा. देव दिला देह भजना गोमाता. तोया झाला फाटा बादिकेचा. तोया झाला फाटा बादिकेचा. क्या बात आहे. देवे दिला देह भजन गोमटा. तो या झाला फाटा बाधिकेचा. देवाना देह दिला भजनासाठी. कशासाठी दिला आई देवाना देह? भजनासाठी का भोजनासाठी? असावं, भोजनासाठी हे असावं. आधी पोटोबा मग विठोबा चालायचं. पण देवानं देह दिला भजनासाठी. याची देही गडे देवाचे भजन, आणिक हे ज्ञान नाही कोठे. बर पशुपक्ष्यांना कळतं का? नाही कळत. याच देही गडे देवाचे भजन. देवाचं भजन याच देहातनं घडतं. दुसरं कुणाला ज्ञानच नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात की बाबा हो, आता तरी, किमान आता तरी. तुम्ही म्हणसाल आता तरी नेमकं झालंय काय? महाराज, एक अर्धी लहान लेकरू असतं, एक अर्धा 5-10 वर्षाचं लेकरू असतं. आणि ती आई सांगते की लेकराला की गप्प बसायचं, पाहुणे आल्यानंतर कालवा करायचा नाही, गोंधळ करायचा नाही. मग ते लेकरू काही केलं ऐकत नाही, आरडाओरडा करतं. मग शेवटी आई वैतागून एक बिस्किटचा पुडा घेते आणि ते लेकराच्या हातामध्ये ठेवते. आता गप्प बस, पाहुणे यायचेत घरी, आरडाओरडा करायचा नाही. पण लेकरू काही केल्या गप्प बसत नाही. शेवटी आई वैतागते आणि अक्षरशः वैतागून बिस्किटचा डबा घेते आणि त्याच्या पुढे आपटते. आता तरी. जशी आई आगतिक होऊन कंटाळून अक्षरशः वैतागून म्हणते की आता तरी, त्याही कित्येक पटीनं तुकोबराय म्हणतात की बाबा हो, आता तरी, किमान आता तरी जागं झालं पाहिजे. पण अभंग कधीच आहे सांगितलं मी तुम्हाला. पण आज देखील जशास तसा तंतोतंत लागू होतो प्रवीण महाराज, जशास तसा. आता तुम्हाला एक दृष्टांत सांगेन. एका पोरानं बापाकडे हट्ट धरला. काय हट्ट धरला? की मला असं एक वाद्य आणून द्या की जगामध्ये ते कोणीच वाजवलं नसेल, असं वाद्य आणून द्या. आता मिळेल का तसं वाद्य? जगामध्ये कोणीच वाजवलं नसेल. बरं, ज्यानं बनवलं त्यानं तर वाजवलं असेल का नाही?
पण हा पट्ट्या म्हणला जगात कुणीच वाद्य वाजवलं नाही बाबा, ते वाद्य मला आणून द्या. बाप 4 राज्य फिरला, त्याला काय कुठं भेटलं नाही वाद्य. मग अक्षरशः कंटाळून वैतागून एका बाबळीच्या झाडाखाली बसला. बसल्यावर एक मेंढपाळ चालला होता. त्या मेंढपाळानं पाहिलं की साहेब जरा टेन्शनमध्ये दिसत आहेत. मेंढपाळ म्हणाला, साहेब काय झालंय, काय सांगायचं म्हटलं. पोरानं जरा वेगळा हट्ट धरलाय. काय हट्ट धरलाय? लग्नाचं तर नाही ना बरं? नाही, ते बार काय अजून वेगळाच हट्ट धरलाय. अहो वेगळं काय सांगा तरी आम्हाला. तो म्हटला, पोरानं असा हट्ट धरलाय की जगामध्ये असं कुणीच वाद्य वाजवलं नाही, ते वाद्य मला आणून द्या. मेंढपाळ म्हणाला, त्यात काय एवढं, मी देतो तुम्हाला. असं म्हटल्याबरोबर साहेब म्हटले, एवढं फिरलोय, हा म्हणतोय म्हणलं विश्वास ठेवावा, ठेवला पाहिजे विश्वास कुठंतरी. मग संध्याकाळ झाली, साहेब झोपले आणि सकाळ झाल्याबरोबर साहेब म्हटले की आता आम्हाला वाद्य बघू द्या, ते वाद्य आणून द्या. मेंढपाळ म्हणाला, एवढी काय गडबड, देतो ना, थांबा जरा. असं म्हटल्याबरोबर मेंढपाळ बाबळीच्या झाडाखाली, त्या ठिकाणी बाबळीच्या झाडाझुडपात गेला आणि गेल्यावर तिथलं एक मधमाशाचं पोळं घेतलं आणि मडक्यामध्ये टाकलं आणि वरनं गाठण दिली. काय दिली गुरुजी? गाठण दिली. आणि दिल्याबरोबर साहेबाच्या हातामध्ये ठेवलं. साहेब म्हटले, वाजवायचं कसं? दिलंय पण वाजवायचं कसं? तो म्हणला, निस्ता फटक्या टाकायचा, निस्ता फटक्या टाकायचा. आवाज कसा येतो? भोंग भोंग भोंग, निस्ता फटक्या टाकायचा. असं म्हटल्याबरोबर साहेब म्हटले, ठीक आहे. साहेबांना ते मडकं घेतलं आणि घेतल्याबरोबर घरी गेले आणि घरी गेल्यावर पोराच्या हातामध्ये ठेवलं. पोरग म्हटलं, बाबा आणलंय पण वाजवायचं कसं? निस्ता फटक्या टाकायचा, भोंग. पोरग खुश, बाप खुश. अहो पोरामध्ये सर्व काही असतं बापाचं. पोरग खुश, बाप खुश. असं झाल्याबरोबर पण पोराचा आनंद जरा कमीच. त्याला मित्र पाहिजे होते जवळ आणि मित्राशिवाय करमत नाही बरं आई. त्याला मित्र बोलवून घेतले. ते मित्र आमच्यासारखे धोत्रवले नाही बरं, हे असे पॅन्टवले नाहीत. त्याचे मित्र जीन्स पॅन्टवाले. हा, ते खाली लांबतंय किती पण, ते जीन्स पॅन्टवाले पोरं आले आणि आल्याबरोबर त्यांचा धांगडधिगा चालू झाला, नाचकाम चालू झाला. पण आनंद कमी झाला. पोरं म्हटले, पप्पा हे वाचतंय नुसतं, असं आंग हल्लं पाहिजे. कसं प्रवीण महाराज? क्या बात है, आंग हल्लं पाहिजे. असं म्हटल्याबरोबर पोराच्या बापान लावला मेंढपाळाला फोन. म्हटले, पोरग नादावलं पण आता नाचायचं म्हणतंय, मग नाचू दे की, त्यात काय एवढं, फक्त गाठण सोडा. थांब म्हणलं तर थांबत नाही. विठाला विठाला सांगायचा उद्देश काय, मुद्दा काय, की आता तरी हा अभंग तुकोबरायांचा आहे, पण जशाच तसा तंतोतंत लागू होतो. आता तरी, की म्हणा आता तरी. बरं आता तरी नेमकं आम्ही करायचं काय आई? करायचं काय आम्ही? तर आता तरी आम्ही नामस्मरण कीर्तनामध्ये आलं पाहिजे. आज आलो, पण उद्या जर कुठं कीर्तन असेल शेजारी आणि ऐकू येते पण आपण जात नाही, तिथं गेलं पाहिजे. आणि जेवढं होता होईल आपण शेजारच्याला पण आणलं पाहिजे. ते आपलं कर्तव्य ठरतं. येत नसेल तर तिकडंच ते तुमचं तुम्ही बघा. आता तरी कमीत, आता तरी आम्ही ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. आता तरी तुकोबरायांचा गाथा वाचला पाहिजे. आता तरी पंढरपूरचे माळकरी झालं पाहिजे. आता तरी माळकरी झालं पाहिजे, किमान आता तरी. इथून मागं झालं ते झालं, पण किमान आता तरी. पण लोक काय म्हणतात, एखादा पंढरपूरचा माळकरी झाला ना गुरुजी की लोक टोचून बोलतात, झालं का पंढरीचा वारकरी, घातली का गळ्यात तुळशीचा माळ आणि झाला पंढरीचा बाळ. हे म्हणतंय लय अवघड आहे गड्या. हे जातय विहिरीमध्ये उलटी बुडी घेतय आणि देतय माळ सोडून. माझी माळ गेली गेली नाही तो सोडून दिली. महाराज लोक काही म्हणत असतात,
पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं असतं. मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका, पुढे जामीन आहे तुका, पुढे जामीन आहे तुका. मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका, पुढे जामीन आहे तुका, पुढे जामीन आहे तुका. मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका, पुढे जामीन आहे तुका, पुढे जामीन आहे तुका. मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका, पुढे जामीन आहे तुका, पुढे मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. आतापर्यंत झालं ते झालं, पण किमान आता तरी कीर्तनाला आलं की गप्प बसायचं, जे येतात त्यांच्याकडे बघायचं नाही. आपलं लक्ष फक्त चिंतनाकडे असावं. किमान आता तरी आम्ही ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. का हो, आपण काही वारकरी म्हणतील की आम्हाला, किंवा काही साधक म्हणतील काय ऐकायचं आम्ही तुकोबरायांचं. बरं, ऐकलं आमच्या वारकऱ्यांनी, ऐकलं आमच्या साधकांनी, जीवनाचा उद्धार झाला, जीवनाचं कल्याण झालं. पण काही साधे सुद्धा लोक म्हणतील आई की आम्ही काय ऐकायचं तुकोबरायांचं. का? ज्या काळी सून सासूचं ऐकत नाही, ज्या काळी शिष्य गुरुचं ऐकत नाही, ज्या काळी बायको नवऱ्याचं ऐकत नाही, त्या काळी तुकोबरायांचं लोकांनी काय ऐकावं? प्रश्न आहे. पण ऐका, आपला उपदेश फायद्याचा नाही, पण साधूचा उपदेश मोलाचा आहे. दगडानं ऐकलं माझ्या तुकोबरायांचं तर आज शिळाचं मंदिर आहे. भिंतीनं ऐकलं माऊलींचं तर आज भिंतीचं मंदिर आहे. रेड्यानं ऐकलं माझ्या माऊलींचं तर आज रेड्याचा उद्धार झाला. अरे आपण तर भजन करणारी माणसं, हमारा भी उद्धार वही करने वाला है. जहर पिलाने वाली पुतना और गाली देने वाला शिशुपाल, उनका उद्धार हो सकता है. अरे हम तो माला जपने वाले हैं, हमारा भी उद्धार वही करने वाला है. विठाला 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 विठाला. पण आचरण तसं करावं लागतं. बरं, आता तरी आचरण तसं करावं लागतं. चालताना माणसानं असं चालावं की आपल्याबरोबर 10 जणांनी चालावं. बोलताना असं बोलावं की आपल्याबरोबर 10 जणांनी बोलावं. बसताना अशा ठिकाणी बसावं की आपल्याबरोबर 10 जणांनी बसावं. उठून उभं राहताना अशा ठिकाणी उठून उभं राहावं की आपल्याबरोबर 10 जणांनी उभं राहावं. आणि आपण गेलो नाही, ज्याला कळल त्याच्या डचकन डोळ्यातून पाणी यावं. एवढं चांगलं जीवन जगायचं रे, एवढं चांगलं जीवन जगायचं. विठाला 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 विठाला. आता तरी, कमीत कमी आता तरी तुकोबराय म्हणतात, आता तरी आपण सावध झालं पाहिजे. आता तरी पंढरपूरची वारी केली पाहिजे. काही लोक माळकरी नसतात तरी पंढरपूरला जातात. ते कोण असतात? भक्त असतात. आणि जे माळकरी असतात ते वारकरी असतात. आता तरी आपण पंढरपूरची वारी केली पाहिजे. बरं, कमीत कमी अजून लोकांना काही माहीतच नाही पंढरपूर कुठं आहे. कुठं आहे पंढरपूर? आहे आपल्या जिल्ह्यात. आपण भाग्यवंत आहोत. त्या पुणे जिल्ह्यामध्ये माझं कीर्तन चालू होतं आणि कीर्तनाला असताना मी सहज म्हटलं की या पुणे जिल्ह्यामध्ये ज्ञानोबराया, तुकोबराया असे महान संत आहेत. या संतांची ख्याती एवढी आहे, एवढं महत्त्व आहे. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी दिली, तुकोबरायांनी गाथा दिला, एवढं महत्त्व त्या पुणे जिल्ह्याचं आहे. एक उठलानी म्हटलं की महाराज सोलापूर जिल्ह्याचं महत्त्व सांगा. अरे बाबा म्हटलं, या सोलापूर जिल्ह्यामध्ये जगताचा बाप पंढरशी पांडुरंग परमात्मा आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. एवढं महत्त्व आणि भाग्य आमच्या सोलापूर जिल्ह्याचं आहे. म्हणून भाग्यवंत पुण्यवंत सोलापूर जिल्हा माझा. भाग्यवंत आहे, पुण्यवंत आहे. पण आपण तसं जगतो का? आपण तसं वागतो का? आपण तसं आचरण करतो का? नाही करत म्हणून तुकोबराय म्हणतात की बाबा हो, आता तरी सावध व्हा. कमीत कमी त्या भगवंताचं नामस्मरण करा.
सारासार विचार करा उठाउटी नाम धरा कंठी विठोबाचे नाम धरा कंठी विठोबाचे. कमी बरं, ह्या नामस्मरणाची ताकद किती मोठी आहे महाराज. या नामस्मरणाची ताकद एवढी आहे ना, ज्ञान देवा पुसे निवृत्तीसी चाड गगनाहुनी वाड नाम आहे. आकाश एवढं माझ्या भगवंताचं नाव आहे. किती मोठं आहे, आकाशापेक्षा मोठं माझ्या भगवंताचं नाम आहे. गगनाहुनी वाड नाम आहे. एवढी ताकद नामस्मरणामध्ये आहे. अहो, राम नामात किती ताकद आहे त्याची किंमत रावणाला विचारा. राम नामात किती ताकद आहे त्याची किंमत रावणाला कळाली. वानर सेना दगडावर काय लिहिलं, राम. दगड पाण्यावर उतरली. दगड पाण्यावर उतरल्यानंतर निम्मा सेतू तयार झाला आणि कोणीतर त्याचा फोटो काढला आणि व्हॉट्सअपवरती टाकला. ते मोबाईल पहिल्यापासूनच आहे, पण आता अति झालं बरं. आणि अति तिथं माती होत असते. मोबाईल कुठं वापरावा, किती वापरावा, त्याचं माप मोजच नाही. आमचा साधा वारकरी म्हातारपणात जर मोबाईल घ्यायला लागला ना, तर त्याला कळत नाही किती पाहावं. आयुष्य गेलेलं असतं तरुणपणात परमार्थामध्ये, तरुणपण गेलेलं असतं परमार्थात, आणि म्हातारपणात जर मोबाईल आला बिघाडला बरं वारकरी. त्यामुळं आता तरी आम्ही मोबाईल जपून वापरला पाहिजे. जेवढी त्याची काय म्हणतात त्याला, जेवढी गरज आहे तेवढंच आपण वापरलं पाहिजे. अति झालं. ती बातमी लंकेत पोहोचली की राम नामानं दगड पाण्यावर उतरली. राक्षस म्हणाले, आया आया, आता आपलं काय खरं नाही बरं. अहो, ज्याच्या नामानं दगड पाण्यात तरत्यात तो काय माणूस सामान्य आहे का. मग काय करायचं, सरकारला म्हणजे रावणाला मिठी घालायची. काय, मोर्चा काढायचा. रावण मालक, दुश्मन काय सामान्य नाही, सोपं नाही. अहो, ज्याच्या नामानं दगड पाण्यात तरत्यात तुमच्यात ती ताकद आहे का. रावण पण हुशार राजकारणी माणूस म्हणलाय, चल 80,000 बायका, 1,00,000 मुलं, 1,25,000 ना तू, 1,50,000 पण तू. रावण म्हणतात, रावण रेशन कार्डावर गहू किती मिळत असेल आई, तांदळाचा तर विषय सोडून द्या. म्हटलं चल मी देखील दगड पाण्यावर उतरवणार. हे म्हणले आम्हाला डोळ्यानं पाहायचं. चला म्हणले. त्यांचा तिकडून सेतू, ह्यांचा इकडून सेतू. रावण समुद्र किनारे आला, दगड हातात घेतला आणि दगडाला बोलला, ऐक दगडा, जर तू पाण्यात बुडला तर तुला रामनामाची शपथ आहे. दगड पाण्यात तरायला लागला. तरल्याबरोबर पाण्यावर राक्षसाचा आनंद गगनात मावना, रावणाचा आनंद गगनात मावना. मग आता काय केलं पाहिजे. निवडणूक झाल्यावर लोक काय करतात, निवडून आलेले गुलाल, डीजे. आजीला पटलं बरं. मग रावण निघाला, सगळे राक्षस निघाले. मोर्चा आधी काढला आणि नंतर ना गुलाल, डीजे, मिरवणूक काढली. मग ज्यावेळेस रावण जेवायला बसला, जेवायला बसल्याबरोबर मंडोदरीने विचारलं, मालक तुमच्या हातून दगड तरलाच कसा. बरं का दादा, दगड तरलाच कसा. रावण म्हणला, मरेन पण तुला सांगणार नाही, सांगावंच लागेल. शेवटी श्री हट्ट बाल हट्ट, सांगावंच लागेल. ऐक मंडोदरे, का सांगावं लागेल, कारण मालकाची खरी क्वालिटी मालकीलाच माहिती. सांगावंच लागेल. ऐक मंडोदरे, सैनिकाचं मन खचू नये म्हणून राजकारण केलंय. काय केलंय, मी समुद्र किनारी गेलो, दगड हातात घेतला आणि दगडाला बोललो, ऐक दगडा, जर तू पाण्यात बुडला तर तुला रामनामाची शपथ आहे. दगड पाण्यात बुडू नये म्हणून रावणानं रामनामाची शपथ घातली. तुकोबराय म्हणतात, भक्तानं, साधकानं, वैष्णवानं नाम घेतल्यावर फळ मिळतं. तरले तरती हा भरवसा नामधार नामधार तरले भरवसा नामधार
नाश आयुष्याचा, आयुष्याचा नाश होतो आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात, आता तरी आपण अहंकार केला नाही पाहिजे, भेदाभेद केला नाही पाहिजे. का तर देवाना देखील भेदाभेद केला नाही आणि संतांनी देखील देवामध्ये भेदाभेद केले नाहीत. हरिहरा भेद नाही करू नये वाद, किंवा नाही नका करू वाद. देवानं देखील भेद केला नाही आणि संतांनाही देवामध्ये भेद केला नाही. आपण कुठल्याही देवाची सेवा करा, ती सेवा जाते पंढरपूरच्या मालकाच्या चरणावरती. मग तुम्ही कुठल्याही देवाची सेवा करा, वार बदलला की देव बदला, परंतु निष्ठा ठेवा. निष्ठा निष्ठी नसावी. एकच देव धरायचा, त्या देवाला आपलंसं करायचं आणि आपलंसं केल्यानंतर तो देव काय करतो, जवळ घेतो. आणि देव जवळ असला कितीही संकट येऊ द्या, ज्याप्रमाणे आपलं पाप नाहीस होतं त्याप्रमाणे जसे संत आहेत ना, संत आणि देव एक आहेत. लक्षात घ्या. काही लोक म्हणतील देव आणि संत वेगळे, पण देव ते संत निमित्त त्या प्रतिमा, तर त्या संताच्या नावानं यमराज थराथरा कापतो. आपल्या उशाला कोण आहे, येऊन या काळ बैसला शिवस्या, झाकी तो अशी डोळे कैसी आता. आपल्या उशाला काळ येऊन बसलेला आहे. तोच काळ माझ्या तुकोबरायांच्या नामाला घाबरतो. बरं तुकाराम 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 राम राम तुकाराम 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 नाम घेता कापे यम, धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. कसे आहे तुकोबराया? अहो, त्यांच्या नामानं यमराज थराथरा कापतो. मग त्या तुकोबरायांचं नामस्मरण करा. माझ्या ज्ञानोबराय तुकोबांचं नाव घ्या अथवा पंढरपूरच्या मालकाचं नाव घ्या, तेवढंच पदरामध्ये पुण्य पडतं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरिपाठाचं ध्रुपद, हरिपाठाचा आत्मा, हरिमुखे म्हटलं की त्या ठिकाणी पदरामध्ये पुण्यच पडतं. आणि संतांचंही नाव घेतलं तर त्या ठिकाणी देखील पदरामध्ये पुण्यच पडतं. हरिपाठ कीर्ती मुख्य तरी गाये हो, हरिपाठ कीर्ती मुख्य तरी गाये हो, पवित्राची होय
मुखे जरी गाये हो, पवित्र जी होय देह त्याचा हो, पवित्र जी होय देह त्याचा. हरिपाठाचं महत्व किती आहे? हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा. ज्या घरामध्ये हरिपाठ होतो ना, ज्या घरामध्ये त्याचा देह आणि जो करतो त्याचा देह पवित्र होतो. आणि पुढे देखील असं प्रमाण आहे, ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ आणि पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. ज्याच्या घरामध्ये हरिपाठ होतो त्या पूर्वजांची वैकुंठ जाण्याची वाट सुलभ होते. एवढं हरिपाठाचं महत्व आहे. आणि तो हरिपाठ केल्यानंतर हरिमुखे म्हटल्यानंतर पदरामध्ये पुण्य पडतं. त्याचप्रमाणे पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. सज्जनांचं म्हणजे संतांचं नाव घेतलं की पदरामध्ये पुण्यच पडतं. त्यामुळं तुम्ही संतांना जवळ करा किंवा देवाला जवळ करा, तेवढंच पदरामध्ये पुण्य पडतं. आणि ते पुण्य आपण पदरामध्ये पाडून घ्यायचं असेल तर असा नामस्मरण कीर्तनाचा गजर व्हावा लागतो. असे टाळकरी यावे लागतात. मग अन्नदान असेल, ज्ञानदान असेल, आर्थिक दान असेल, वस्त्रदान असेल, हे सगळं होतं. पदरामध्ये काय पडतं? पुण्य पडतं. आणि ते पुण्य पडल्यानंतर इथली पापे देखील नाहीशी होतात. आणि देवाचं नाव घेतलं तेव्हा देखील पापे नाहीशी होतात. म्हणून घेता नाम विठोबाचे पर्वत जळते पापाचे. पर्वत एवढी पापे नाहीशी होतात माझ्या पंढरपूरच्या मालकाचं नाव घेतल्यानंतर. आणि जे घेत नाहीत ना त्या लोकांसाठी तुकोबराय म्हणतात, सकळांच्या पायी माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. बाबा हो, दंडवत घालतो आता तरी, किमान आता तरी. आपली पात्रता नसताना तुकोबराय म्हणतात की बाबा हो, सकळांच्या पायी माझे दंडवत का आपुलाले चित्त शुद्ध करा. चित्त शुद्ध करा का म्हणतात तुकोबराया? या चित्तामध्ये कोण येऊन राहणार आहे? गोपाळ, पंढरीशी पांडुरंग परमात्मा या चित्तामध्ये असतात. त्यामुळे हे चित्त शुद्ध पाहिजे. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे दान. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे दान. ए चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे दान. म्हणून आता तरी कमीत कमी आता तरी आपण लक्ष दिलं पाहिजे. आता तरी भजन केलं पाहिजे. कुणाचं भजन करावं? पंढरशी पांडुरंग परमात्माचं करावं. विठोबा रखुमाई. हात वरती, हात वरती, हात वरती, मागचे हात वरती करा.
हात कुणी खाली घ्यायला लावले बरं? हळू 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 कुठं आले? हे कळत नाही लोकांना किती सांगितलं तरी. तुकोबराय म्हणतात बाबा हो आता तरी आपलं हित कशात आहे? हित ते करावे देवाचे चिंतन करोडिया मन एकविध. आपलं मन एकविध असलं पाहिजे भजन करत असताना. हे कळत नाही आम्हाला म्हणून तुकोबराय म्हणतात आता तरी दंडवत घालू का? दंडवत घालू आता तरी. कमीत कमी आता तरी जाग झालं पाहिजे. उठा जागे व्हा आता स्मरण करा पंढरीनाथा. आता तरी आम्ही जाग झालं पाहिजे. त्या पंढरीनाथाचं भजन असतंय. काय असतंय? भजनच ना. इकडे काय म्हणते? भजनच. आवाज जरा कमी आला. आजी तुमचा आवाज मगाशी जास्त आलता बरं. बरं हे लोकांना कळत नाही. कितीही सांगितलं तर काही काही लोक लय जड बुद्धीचे असतात बरं. एका आजीला 50 लाखाची लॉटरी लागली. आता घ्या उदाहरण. एका आजीला 50 लाखाची लॉटरी लागली. लॉटरीवाल्यानं विचार केला डायरेक्ट आजीला सांगावं तर अति आनंदाने आजी मरल. तिला नगच सांगायला. कुणाला तर महाराज लोकांना पटवून सांगायला सांगू महाराज. आणि महाराज लोकांसारखं कुणाला पटवून सांगता येत नाही दादा. महाराज गेला आजीकडं. आजीला म्हटलं आजी. आजी म्हटली बोला महाराज काय म्हणता? आजी जर तुम्हाला 50 लाखाची लॉटरी लागली तर काय कराल? आजी म्हणाली महाराज मला कुणी सुद्धा नाही. तुमचं पाय गुण चांगलं तुमच्या कृपा आशीर्वादानं जर मला 50 लाखाची लॉटरी लागली तर पांडुरंगाची आण घेऊन सांगते त्यातलं निम्म तुम्हाला देईन. ते ऐकून महाराजच मेल. पैसा खूप वाईट आहे हो. परमार्थ ही महाधन. गाता काली होता आणि आज देखील आहे. तो गाथा आपण जवळ करायचा आणि उद्याही असणार आहे. आणि जोपर्यंत माझ्या ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी आहे तुकोबरायांचा गाथा आहे छत्रपती शिवरायांचा गजर आहे महापुरुषांचा गजर आहे तोपर्यंत सूर्य चंद्र तारे आहेत बरं. आपल्याकडे उलट असतं. त्यामुळं ते आपण जवळ करायचं आपलंसं करायचं हे आपल्याला कळत नाही. आपलं हित कशात आहे हे आपल्याला कळत नाही. त्यामुळं तुकोबराय म्हणतात की बाबा हो आता तरी आपण जाग झालं पाहिजे. आता तरी असं नामस्मरण कीर्तनाचा गजर कशा निमित्त असावा? वर्ष श्राद्ध असेल तर कीर्तन जरूर केलं पाहिजे. ज्याला होत नाही आर्थिक परिस्थिती नसते मग ते लोक म्हणतात ज्यांच्याकडे पैसा आहे ते करतात. आम्ही काय करावं? ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. एका जाग्याला बसा आणि देवाचं भजन करा. पण कुणासाठी आहे हे? हे प्रमाण कुणासाठी आहे? ज्याला काहीच करता येत नाही त्याच्यासाठी आहे. पण ज्यांना करता येतं आपलं कार्य असतं आपलं जे कर्तृत्व असतं ना ते कुणामुळे साध्य आणि सिद्ध होतं? मायबापांमुळे होतं. मग त्यांचं आपण काहीतरी देणं लागतो. त्या ऋणातून उतराई होण्यासाठी हे वर्ष श्रद्धाचं कीर्तन आहे. त्या ऋणातून उतराई. हे सगळं पुण्य कुणाला जातं बरं? धन्य माता पिता तयाची या. तुकोबराय म्हणतात की बाबा हो जो आपल्या हिताला जागा आहे ज्या घरामध्ये शिलवान पोरगा जन्माला येतो हे त्याच्या आईचं पुण्य असतं. ज्या घरामध्ये विद्वान पोरगा जन्माला येतो हे त्याच्या बापाचं पुण्य असतं. आणि ज्या घरामध्ये उदार पोरगा जन्माला येतो हे त्यांच्या पूर्वजांचं पुण्य असतं. आमचे तुकोबराय म्हणतात की आपुले हिता जोसे जागता धन्य माता पिता तयाची या. जो आपल्या हिताला जागा आहे त्याचे आई वडील धन्यता आहेत. हे सगळं पुण्य त्यांच्या पदरात जातं. हे सगळं पुण्य कुणाच्या पदरात जातं? आई वडिलांचं. मग आपण कर्तव्य केलं. आपलं जे कर्तव्य आहे ना ते आपण पार पाडलं पाहिजे. उतराई झालं पाहिजे. यामुळे हे नामस्मरण कीर्तनाचा गजर आहे. वर्ष श्रद्धाचं कीर्तन आहे. विठाला विठाला महाराज आपलं हित कशात आहे? तर देवाच्या नामस्मरणामध्ये आहे. संत सहज बोलून जातात. सहज बोलणे हितोपदेश करुणी सायास शिकवती. संत सहज बोलतात आणि तो उपदेश आपल्याला लागू होतो. हा सहज बोलतात संत. एका गावामध्ये कीर्तन चालू आहे बरं का आजी. कीर्तन चालू आहे सप्ताहाचं.
अतिशय सुंदर देखणं नियोजन केलेलं आहे. पण त्या सप्त्यामध्ये कीर्तनात सरपंच काय येत नसायचे, त्यांना आवडच नसायची. मग गावातली लोक काय म्हटले की आज कीर्तनाला सरपंचाला आणायचंच, काही केल्या आणायचंच. सरपंच काही येत नसायचे. सरपंच म्हटले ते कीर्तन आणि बुवा ते तुमचं तुम्ही बघून घ्या, आपल्याला ते काही जमत नाही. असं म्हटल्याबरोबर गावकरी म्हटले विलक्षण जवळ आलंय, येतो येतो येतो. विलक्षण म्हटलं की महाराज काय होतं ते तुमचं तुम्ही बघून घ्या. विलक्षण जवळ आलंय म्हटल्यावर सरपंच निघाले. गावकरी म्हटले यावंच लागतंय, येणार की. मग गावामध्ये गेले असता साधू पुरुष म्हणाले आले का? सरपंच आले वाटतं. आले का? या 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 या. आल्याबरोबर सरपंच वाटलं की आपल्याला पाहून ओळखलं वाटतं, साधून कीर्तनकारानं ओळखलं. या या या. आल्याबरोबर सरपंच खाली बसायला लागले. साधू पुरुष म्हणाले बसणार? बसा बसा बसा. सरपंच खाली बसले. सरपंचाला कंटाळा आला कीर्तन ऐकून. येतो काय काय लोकांना कंटाळा येतो बरं. कंटाळाला ते उठून उभा राहिले. साधू पुरुष म्हणाले उठणार? उठा उठा उठा. सरपंच निघायला लागले घराकडे. निघायला लागल्यावर साधू पुरुष म्हणाले जाणार? जावा जावा जावा. सरपंचाला टेन्शन आलं बरं आजी, खूप टेन्शन आलं. आपल्याला असंच का म्हटले. मग घरी गेल्याबरोबर झोपले आणि झोपल्याबरोबर चावळायला लागले. चावळतात काही लोक. आता कीर्तनामध्ये काही ऐकलं असेल, ज्यांना टाळ वाजवायची आवड असेल तर ते झोपीमध्ये टाळ वाजवत बसणार संध्याकाळी. काही विठ्ठल विठ्ठल म्हणणार. ज्यांना पखवाज आवडतो तो पखवाज वाजवत बसणार. फक्त गाला खाली कुणाच्या वाजवू नका म्हणजे बरं झालं. सरपंच चावळायला लागले. मग चावळायला लागल्याबरोबर त्या रात्री चोर आले. आल्यावर सरपंच साहेब म्हटले आले का? या या या. चोरांना वाटलं बघितलं काय की आपल्याला. बघितलं म्हटल्याबरोबर चोर खाली बसले. बसल्याबरोबर सरपंच साहेब म्हटले बसणार? बसा बसा बसा. चोरांना वाटलं आता का आपलं खरं नाही. मग सरपंचाची माफी मागितली पाहिजे. मग चोरांनी दार ठोठावलं. दार ठोठवल्याबरोबर सरपंच म्हटले कोण आलं बरं एवढ्या रात्री? काय काम तुमचं? चोर म्हटले सरपंच साहेब आम्ही चोरी करायला आलतो. माझ्या घरी एवढ्या रात्रीचं चोरी आणि मला सांगताय? हो, पण आल्याबरोबर तुम्ही म्हटलं आलात का? या या या. बसणार? बसा बसा बसा. आम्हाला वाटलं उद्या तुम्ही आम्हाला फासावर द्याल, त्यामुळं आत्ताच माफी मागितलेली बरी. विठाला विठाला. हो, सांगायचा उद्देश काय, सांगायचा मुद्दा काय, दृष्टांत लक्षात घेतल्यानंतर सिद्धांत लक्षात घ्यावा लागतो. सांगायचा उद्देश असा की साधूचं बोलणं सहज बोलणे, हितो उपदेश. साधूचं बोलणं आपल्या फायद्याचं ठरतं, त्यामुळे आपण ऐकलं पाहिजे. सरपंचाच्या फायद्याचं ठरलं, गावचा ज्येष्ठ नागरिक आहे, मग आपल्या फायद्याचं का ठरणार नाही? त्यामुळं आपलं हित कशात असेल बरं का माऊली, आपलं हित जर कशात असेल तर देवाच्या भजनामध्ये आहे, संतांच्या भजनामध्ये आहे. त्यामुळं त्यांचं आपण भजन करायचं. दाडेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, दाडेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, दाडेश्वर माऊली ज्ञानराज, दाडेश्वर माऊली ज्ञानराज. तुकाराम तुकाराम
तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकळांच्या पायी माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा हित ते करावे देवाचे चिंतन करोडिया मन शुद्ध भावे किंवा एकविध सकळांच्या पायी माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. आणि हे सगळं करत असताना तुकोबाराय म्हणतात असा एकच व्यापार करा. तो व्यापार केल्याच्या नंतर आपल्या पदरामध्ये फायदा असावा. नाहीतर एक ना धड बराबर चिंध्या नेहमीच आपलं वाक्य. त्यामुळं एक ना धड बराबर चिंध्या होऊ नये. त्यामुळे असा एकच व्यापार करा दादा, त्याच्यात फायदा असेल. लय व्यापार केले, एकच व्यापार करावा माणसानं, त्याच्यात फायदा असावा. शिलंगरी नावाचे एक धर्मानंद मग तीर्थयात्रेला निघाला. यात्रेची हौस होती. पहिले राजा वगैरे जायचे देवस्थान दर्शन घेण्यासाठी देवस्थानचं. मग हा शिलंगरी नावाचा राजा निघाला. निघाल्याबरोबर समुद्र त्या ठिकाणी नदी होती किंवा समुद्र घ्या, दृष्टांतामध्ये सगळं चालतं बरं. पण नदी ओलांडायची होती. मग नदी ओलांडायची असताना त्या ठिकाणी नाव होती. आपल्याकडे काय म्हणतात, होडी, नाव होती. मग त्या नावेतून प्रवास करायचा होता. मग प्रवास करायचा असताना तो नावाडी म्हटला तुम्ही किती जण आहात. हा शिलंगरी राजा म्हटला आम्ही 3 जण आहोत. मग म्हटला प्रत्येकी 5 रुपये प्रमाण 5 त्रिक 15 होतील. हा म्हटले, हा घर कुटुंब म्हटले ठीक आहे, घेऊन चला आम्हाला पलीकडे. मग नावेत बसले. बसल्याबरोबर नदीच्या पलीकडे गेले आणि गेल्यावर देवदर्शन झालं. भगवंताचं अतिशय उत्तम दर्शन झालं आणि माघारी फिरायला लागले. पण त्या दिवशी झाली संध्याकाळ. संध्याकाळ लगेच होते. दर्शनाला गेल्यावर देवाच्या उशीर लागतो ना. काय लोकांना फोटो काढायचे असतात, व्हिडिओ काढायचे असतात, स्टेटसला पाठवायचे असतात. पण तिथलं वातावरण पाहत नाहीत लोक, आनंद घेत नाहीत, पण फोटोमध्ये गुंततात सगळे. मग त्यांना उशीर झाला. उशीर झाल्याबरोबर नदीच्या पलीकडे जायचंय. त्या ठिकाणी नाव उभा आहे. नावाड्याला विचारलं चला आम्हाला पलीकडे घेऊन चला. नावाडी म्हटला आता प्रत्येकी 10 रुपये लागतील बुवा. 10 त्रिक 30. हा शिलंगरी नावाचा राजा म्हटला जाताना 5 रुपये प्रमाणे 15 रुपये घेतले आणि आता 10 रुपये प्रमाणे 30 रुपये मागतोय. असं का. तो नावाडी म्हटला व्यवसाय उद्योग धंदा करत असताना असंच करावं लागतं. माणसाची गरज बघून धंदा करावा लागतो, व्यवसाय करावा लागतो, आई व्यापार करावा लागतो. ज्याप्रमाणे बाबा त्या नावाड्यानं माणसाची गरज बघून व्यापार केला. जशी गरज असेल तसा व्यवसाय करावा. शेजाऱ्यानं टपरी टाकली महाराज, कशाची कशाची असो, आपण लगे आपली टपरी टाकायची नाही. त्याचीही चालत नाही ना आपलीही चालत नाही. भांडण लागतं. भांडण काय लागतं, भांडण. शेजाऱ्याने वडापावचा गाडा जर टाकला तर आपणही वडापावचा गाडा टाकला तर चालत नाही. आपण दुसरं टाकलं पाहिजे काहीतरी. जो व्यापार करत असताना त्याच्यात लाभ झाला पाहिजे असाच व्यापार करा. तुकोबाराय म्हणतात अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, तुका म्हणे लाभ होय तो
आपुलाले चित्त शुद्ध करा आपुलाले चित्त शुद्ध करा आपुलाले चित्त आपुलाले चित्त आपुलाले चित्त शुद्ध आपुलाले चित्त शुद्ध करा आपुले आपुलाले 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 चित्त शुद्ध करा तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे. ज्याच्यात लाभ आहे तोच व्यापार करा, अन्यथा दुसऱ्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. तुकोबराय म्हणतात. आणि आज जे निमित्त आहे वर्ष श्राद्धाचं निमित्त आहे. बाबांना जाऊन 1 वर्ष झालं आणि हे वर्ष श्राद्धाचं कीर्तन महाराज आई वडिलांचं कौतुक आम्ही काय सांगावं. ज्यावेळेस बाप होतो त्यावेळेस बापाला लेकराची किंमत कळते आणि लेकराला बापाची किंमत कळते. त्याला बापच व्हावं लागतं आणि आईचं महत्त्व सांगत असताना आईच व्हावं लागतं. पण जे अनुभव आले अंगा ते या जगात देत असे. त्या उक्तीप्रमाणे या तुकोबरायांच्या ज्ञानोबरायांच्या गादीवरती बोलून जाईन की बाप नावाची चादर जेव्हा आयुष्यातून निघून जाते तेव्हा आयुष्यातील प्रत्येक सकाळ ही जबाबदारीची जाणीव करून देते. हा बाप गेला आणि वर्षभर मासिक असेल त्या मासिकाच्या माध्यमातून त्यांचं स्मरण आणि आज वर्षातून हे स्मरण होत आहे. काही लोक विसरून जातात 1 महिन्यामध्ये. काही लोक श्राद्ध देखील घालत नाहीत आणि हे वर्ष श्राद्धाचा तर विशेष लांब राहिला. अहो आईची किंमत काय असते. ज्या वेळेस सुभद्रा रडू लागली युद्धामध्ये, बरं का, बरोबर ना,
अभिमन्यू मेल्यावर त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण समजूत घालतात, रडू नको सुभद्रे. का देवा, तू अर्जुनाची पत्नी आहेस, पंडुराजाची सून आहेस आणि भगवंताची बहीण आहेस. हे रडणं तुला शोभत नाही. देवा, हे नातं पाठ आहे रे माझे. मग मी अर्जुनासारख्या वीराची पत्नी रडत नाही देवा, मी पंडुराजाची सून रडत नाही देवा, मी भगवंताची बहीण रडत नाही देवा, मी अभिमन्यूची माय रडते. हे तुला कळणार नाही. तू पुढच्या जन्मी कुणाची तर आई हो, मग तुला कळल पुत्र मेल्यावर आईला किती दुःख होतं. आई काय असते का सांगतोय मी. बाबा गेलेत, आई तर असतील नाही, दोघीही गेलेत नाही म्हटल्या. आई आहेत, पण सांगायचा उद्देश काय, तर आई आहेत म्हटल्यावर त्यांची आपण काळजी घ्या, त्यांना पुण्य भेटतं. बरं, आईची काळजी घ्यायची. लेकराचं हित कशात आहे महाराज, ते आईला कळतं. लेकरू जर इकडं तिकडं फिरायला लागलं ना, तुम्हाला मी सांगून जाईन, घरावरती पत्रा टाकण्याचं काम चालू आहे. उन्हामध्ये अतिशय कडक ऊन आहे. मग त्या ठिकाणी खालून आई म्हणते, उतर रे बाबा खाली. पोटचं लेकरू वर चाललेलं असतंय, खाली उतर. हे म्हणतं, आई काम चालू आहे, तू उग गप्प बस, कालवा करू नको, उग डोक्याला टेन्शन देऊ नको. आई वैतागून म्हणते, बाबा मला कसं तरी वाटतंय, खाली उतर पत्र्यावरून. ते म्हणतं, गप्प बस, काम चालू आहे. त्या आईला काही कळत नाही. अक्षरशः एवढं टेन्शन येतं, घरातलं लेकरू म्हणजे नातू घेते, त्या पोराचं पोरग घेते आणि उन्हामध्ये आणून ठेवते. आणि तेव्हा ते पत्र्यावर असणारं पोटचं लेकरू आईला ओरडतं, आई तुला कळतं का नाही, लेकराला माझ्या उन्हामध्ये ठेवलंय. मग त्यावेळेस आई म्हणते, जसं मला कळवळ आहे, तू उन्हामध्ये पत्रा त्या ठिकाणी टाकतोय, त्याप्रमाणे तुझं लेकरू ज्यावेळेस उन्हामध्ये येतं त्यावेळेस तुला कळतं का. अहो, आईचं प्रेम काय सांगावं, ते नकळत प्रेम असतं. बापाचंही तसंच असतं. त्यामुळं बाबा गेलेत, पण आईची काळजी घ्या. सांगायचा उद्देश काय, तर कीर्तन हे कुणासाठी असतं, इथल्या असलेल्या लोकांसाठी असतं. आणि सगळं पुण्य त्यांना भेटावं. जे आहेत ना, त्यांना सांगणं आहे माझं. मुली देखील आहेत, मुलं देखील आहेत. आपल्या बापाची माड खाली जाऊ नये असं लेकीनं वागावं. आणि बापाला कुणाच्या समोर हात पसरायची वेळ येऊ नये असं मुलानं वागावं. हे मुलीचं आणि मुलाचं कर्तव्य आहे. घराचं घर पण कसं असतं. आणि बापा हो तुम्हालाही सांगणार, आई हो तुम्हालाही सांगणार, घरातलं वातावरण कसं आहे यावर लेकरांचं आयुष्य डिपेंड असतं. घरातलं वातावरण मजबूत असलं पाहिजे. घरातली चर्चासत्र कसं आहे, बोलणं कसं आहे, उठणं बसणं कसं आहे, घरामध्ये कोण येतं कोण जातं, हे आई वडिलांचं काम असते लक्ष देणं. घरातलं वातावरण कसं आहे तशी लेकरं घडत असतात. त्यामुळे आपली ही जबाबदारी आहे, आपण लेकरांना घडवणं. आणि लेकरांची ही जबाबदारी आहे की आपल्या आई वडिलांनी कधी कुणासमोर मान झुकवली नाही आणि त्याच ताकदीनं ताट मानेनं आपला बाप आणि आपली आई गेली पाहिजेत, चालले पाहिजेत, असं लेकरांनी जगावं. अहो, दुःखातून सुखाचे क्षण पाखडायला आई शिकवते, पण आखोड शिरपर चप्पल घालून करोडोची माणसं कशी कमवायची हे बाप शिकवतो. मातीची चूल, मातीचं अंगण, मातीची भिंत यातच आई आयुष्य घालवते. लोक म्हणतात की बाबा हो, काय म्हणतात की आयुष्यामध्ये तुझ्या बापानं काही कमवलं, कमविल पण कसा, या बापानं आयुष्य माणूस बनण्यातच घालवलं. हा बाप, घराचं घर पण हा बाप असतो. ह्या घराचं अस्तित्व, या घराचं मांगल्य, या घराचं पावित्र्य तो बाप गेला.
एवढंच बोलतो, ही झालेली सेवा त्यांच्या चरणावरती असो, पंढरशी पांडुरंग परमात्माने त्यांना जवळ केलेला आहे. जिथं भजन होतं, नामस्मरण होतं, हरिविन जन्म नरकची पै जाणा, यमाचा पाहुणा प्राणी होय. हरिविन ज्यानं हरीचं नाम घेतलं नाही, ज्याच्या दारात हरीचं नामस्मरण नाही, नरकची पै जाणा आणि यमाचा पाहुणा प्राणी होय. त्यामुळं झालेली सेवा बाबांच्या चरणावरती, झालेली सेवा पंढरशी पांडुरंग परमात्मा यांच्या चरणावरती समर्पित करतो. आळंदीचे मालक ज्ञानोबाराय, देहूचे मालक तुकोबाराया, गुरुवर्य तानाजी महाराज कदम लवंकर यांच्या चरणावरती आणि सर्व श्रोते मंडळी, मृदुंगाचार्य विजय महाराज शिंदे, प्रवीण महाराज वाहक आमचे वडील आहेत, सर्वांच्या चरणावरती सेवा समर्पित करतो आणि तुम्हा सर्व श्रोते मंडळींच्या ही चरणावरती सेवा समर्पित करतो. का तुमचं हे कौतुक केलं पाहिजे बरं. उद्या लोकांनी म्हणायला लागो की भूषण महाराजांच्या कीर्तनाला कुत्र देखील नव्हतं. त्यामुळे तुम्ही आहात, शोभा आहे, असंच येत चला. माझं कीर्तन असो नाही तर कोणाचंही असो, त्या ठिकाणी उपस्थिती दर्शवण्याचं काम करायचं. क्षणाचा भरोसा नाही. बाबांना सांगणार माझ्या 60 वर्षाच्या पुढे गाडी चालवायचं बंद करा. गाडीवरून पडाल तर घरामध्ये एक कंटाळा येतो सांभाळण्याचा, कोणी नसतं कुणाचं, बेईमान आहे दुनिया. त्यामुळे आहे तोपर्यंत आपण काळजी घेत चला. 60 वर्षाच्या पुढे गाडी चालवू नका. ऍक्सिडेंट होतोय त्या ठिकाणी घरामध्ये मुलांना त्रास होतो, त्यांचा प्रपंच बघायचं की तुमचं बघायचं. आणि सुना असतील, लेक असेल, यांना देखील सांगणार, झाली असेल कधी चूक, पदरात घेत चला. का तर पुन्हा हा जन्म नाही, हा मनुष्यच पुन्हा नाही. धन आयुष्यभर कमवता येईल. काही लोकांनी काय केलं महाराज, आई धनाला जवळ केलं, दारात जर खाटावरती म्हातारा जर पडून असेल ना तर दवाखान्याची भरती केली नाही. काही लोक असे पण आहेत. दवाखान्याला खर्च करा, जपा लोकांना. आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे. ए माता पिता को कोई न माने, माता पिता को कोई न माने, औरत को बहुमान रे, आई रे बेमान दुनिया, आई 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 रे. दुनिया बेमान आहे. आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे. दुनिया बेमान आहे. इथं कोणी कुणाचं नाही. माया विघ्ने ब्रह्मला खरे, मडता मी माझेनी घरे, हे तो संपत्तीचे वारे साचवकारे जाईल. हे सगळं एक दिवस जाणार आहे. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे पहा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा रे श्रीहरीच्या. धनदारा पुत्रजन, बंधू सोयरे पिशुण, सर्व मिथ्या हे जाणून, शरण रिघारे देवासी. एक दिवस सगळ्यांना जायचं आहे. कुठल्याही गोष्टीला धरून राहू नका. जाता जाता एक वाक्य सांगतो गणेश दादा, की आयुष्यामध्ये माणसानं आशा ठेवायची नाही. विचित्र गोष्ट आहे, पूर्ण झाली तर लोभ वाढतो आणि नाही पूर्ण झाली तर क्रोध वाढतो. त्यामुळं आशा माणसानं सोडून द्यायची, त्याच्या पाठीमागं लागायचं नाही. फक्त आणि फक्त काय करायचं तर आहे त्या माणसांना जपायचं, देवाचं फक्त नामस्मरण करायचं, अन्यथा दुसरं सगळं व्यर्थ आहे. त्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करायचं. एवढंच सांगतो आणि झालेली सेवा बाबांच्या चरणावरती समर्पित करतो. पुन्हा एकदा या जाधव परिवाराला धन्यवाद व्यक्त करतो. बोलण्याच्या ओघामध्ये काहीच नाव राहून गेलं असेल, माझ्या अंतकरणापासून त्यांच्या अंतकरणातल्या दैवत्वाला मी वंदन करतो आणि सेवेला इथंच पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय.